पे दे दे, भगवान के नाम पे दे दे. ए दादा दे ना. ओ ताई द्या ना. अल्लाह के नाम पे दे दे, भगवान के नाम पे दे दे. नाही. गिव मी इन द नेम ऑफ गॉड, गिव मी इन द नेम ऑफ येशू. नाही. मला परवा कुणीतरी सांगितलं, म्हातारे इथं जिरुमाईला बसून भीक मागण्यापेक्षा तिथं वनामतीला जा. तिथं मोठे मोठे गव्हर्नमेंट जॉबवाले लोक येतं, ते तुला चांगले देते. आणि इथं आले तर काय मोठं घर, पोकळ वासन, वारा जाई भसा भसा. साऱ्या सकाळपासून मी इथं आले, मला कोणी दमडी नाही दिली. तिथं एक पोरगी होती. मी म्हणलं, बाई तू गव्हर्नमेंट जॉबला ना, तुला चांगला 50-60 हजार पगार असेल, मला 5-50 रुपये दे. म्हणे, आजी मी तुम्हाला दिले असते हो, पण मला 16,000 रुपये पगार आहे. 16,000 रुपये पगार घ्या. मोठं घर, पोकळ वासन, वारा जाई भसा भसा, 16,000 रुपये पगार. ते तर मी 16 दिवसात कमीते. नंतर मी पुढे गेले आणि तिथं पोरगं होतं. म्हणलं, ए बाबा अल्लाह के नाम पे दे दे, भगवान के नाम पे दे दे. म्हणे, आजी मी तुमचं हिंदी, मराठी, इंग्लिश सगळं ट्रान्सलेशन ऐकलं, चिल्लर नाही माझ्याकडे, जा पुढं. म्हणलं, दादा कॅश दे. आजी माझ्याकडे कॅश पण नाही आहे. म्हणलं, दादा ऑनलाईन दे. ऑनलाईन. म्हणे, आजी आता लगेच टोन चेंज झाला. आजी माझ्याकडे ऑनलाईन पण नाही. तू एक काम कर, उद्यापासून माझ्यासोबत तू पण जिरुमाईला चला जा, आपण दोघं मिळून कमवू. एकदा की नाही काय झालं, मग नवीन लगीन होतं बाय. आई ग, मग नवीन लगीन होतं आणि माझी सासू मला बघायला आली. आणि मला म्हणती कशी, बाई काहीतरी गाऊन दाखव. तुम्हाला लोकांना गवळण माहिती आहे? गवळण हां, माझ्या सासूला मी गवळण म्हणून दाखवली. ऐका. दाय गले कृष्णा तुझ्या थंग मी आता खेळायचं नाही गले बा. दाय गले कृष्णा तुझ्या थंग मी आता खेळायचं नाही गले बा. कोणे के दिवशी पोलं मिलून, कोणे के दिवशी पोलं मिलून, चोली कलायला गेलोले बा, चोली कलायला गेलोले बा. ठगले तर पोलं पलून गेले, मथाली धावत आलेले बा, मला तर बुदू मारलेले बा. दाय गले कृष्णा तुझ्या थंग मी आता खेळायचं नाही गले बो, नाही गले बो. आणि मी गवळण म्हणून दाखवली. माझ्या सासूली मी लई पसंत आली. आणि मग माझं लगीन झालं विदर्भात. तशी मी विदर्भाची नाही, मी हाय मराठवाड्याची. आणि मग लगीन झालं विदर्भात. आमच्या इकडं आमच्या वेळेस उखाणा घ्यायची पद्धत होती सर. आजच्या वेळेस सर का नाही, हे बेबी, हाय शोना, हे बाबू, हे टोना, अशी काय पद्धत नव्हती. उखाणा घ्यायची पद्धत होती. तुम्हाला उखाणा माहिती आहे? ऐका. झुमझुमराचं, फुलुमराचं, कडी ताकाची, वडिलाकाची, लेक कुणाची, आईबापाची, सून कुणाची, सासू सासऱ्याची. उभी होते मळ्यात, नजर गेली तळ्यात, तळ्यात होत्या 3 कळ्या, 3 कळ्याला 3 फण्या, जावा माझ्या तनतन्या. त्यांनी बांधली माडी, माडीला हलकडी, हलकडीला भोरकडी, भोरकडीला पाळणा, राघूला हलकडीला पाळणा, खेळायला राघू, राघूला चांदीचं झाकण, नंदा चपलाला राखण, ज्वारीचे ठास, मी त्याला हास, पाटील म्हणतो नावगी पोरी, नाव काय फुकट, त्याची चहा तिकट. नाव घेती एक, वामनाची लेक, नाव घेती गई, लक्ष्मणाची बहीण, लक्ष्मण गेले काशी, नाव घेती कांताची भाशी. एक एक बात 9 हात दिलं मला नागपुरात संत्र्याची लावण. छत्रभुज पाटलाचं नाव घेते, रुपये लागते 152. आणि आली बाई मी विदर्भात. विदर्भ म्हणते तो हाच. आली या विदर्भात. काय ते विदर्भातलं ऊन, काय ते विदर्भातले खर्रा खाणारे लोक, काय ते विदर्भातले बिना शेंगदाण्याची भाजी. बापा 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 बापा. आली मी विदर्भात. तसे सगळे लोक चांगले पण आहेत विदर्भात. तिथे एक पोरगं होतं. ते आलं आणि मला म्हणे, आजी तुम्ही ना माझ्या आजीसारख्याच दिसता. माझी आजी पण तुमच्यासारखीच होती आणि तिचा पण माझ्यात लई जीव होता, पण गेली ती लॉकडाऊनमध्ये. मग त्या पोराला असं वाटलं की मीच त्याची आजी आहे, म्हणून त्यांनी मला हे नवं लुगडं घेऊन दिलं.
कसे चांगले आहेत लोक विदर्भाचे. कसं असतं ना, कधी कधी आपला माणूस पण परक वाटतं आणि कधी कधी परक माणूस पण आपलं वाटतं. आणि म्हणून ज्या पोराला म्या पोटच्या पोरावानी जपलं, त्याच्या शाळाची फी भरायची म्हणून आम्ही दोघांनी सालं घातली. कर्जबाजारी होऊन मेला हो त्याचा बाप. पण नाही, अशा गर्दीमध्ये मला कधी कधी वाटतं माझा पोरगा येईन मला मिठी मारण म्हणून, चल ना गाई चल ना माझ्यासोबत. पण नाही, कोणीच नाही येत. म्हणून रोज मरणाची वाट बघण्यापेक्षा मला असं वाटतं काहीतरी करून रोज अशा गर्दीच्या ठिकाणी मग पोरगा येईन, मी गवळण म्हणून दाखवते माझं पोरगा येईन. माझा पोरगा पण गव्हर्नमेंट जॉबलाच होता. तुम्ही जर कधी भेटलेत माझा निरोप देजाल ना, तुम्ही त्याला एक निरोप देजाल ना तुम्ही. महिन्यामागून महिने शेवटी वर्ष सरत जाते, महिन्यामागून महिने शेवटी वर्ष सरत जाते. मनाच्या अबंध खोलीत बाळा वाट तुझी पाहते. भिजून ओली होती रे कापड्याची बाई, भिजून ओली होती रे कापड्याची बाई. तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून येईन. एकदा या म्हातारीला पाहायला येऊन जा, बाळा मला आपल्या घरी घेऊन जा, बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. तुझा बाप जिद्द होता तोवर पाठीवर चांगला हात होता, तुझा बाप जिद्द होता तोवर पाठीवर चांगला हात होता. तू येशील या उमेदीने लई दिवस जिद्द होता तू. आणि सांगत होता सगळ्यांना येईल महाराजा. अरे कधी घेतला अखेरचा श्वास, नाही झाला रे गाजा माझा. हवं तर तू हे सगळं विसरून जा आणि बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. थकले रे डोळे आता प्राण कंठी आला, थकले रे डोळे आता प्राण कंठी आला. तुझ्या वाचून मला माझा जीव नकोसा झाला. सांगू कसं तुला मी तुझे जन्मदाती, तू माझ्या वंशाचा दिवा. किती रे यातना भोगो या थकलेल्या वृद्ध जीवा. त्या झाडाखालच्या थडग्याजवळ जिथं तुझा बाप मेला होता, एकदा बाबा म्हणून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन